बाबासाहेबांच्या शिक्षणाचं महत्व फक्त तुम्हालाच नाही, आपल्या आल्याने आजीला पण होतं. इथे किती जणांना आजी हातवरती करा, सगळ्यांना ज्या बात आमच्या आजीने हातवरती गेला त्या बात आहे. मला दोन होते आजोबाले पराक्रमी, तो भाग वेगळा. पण आजी, जी आजी आपल्या आईपेक्षाही जास्त आपल्यावरती प्रेम करते, ज्यावेळेस नातवं आपल्या गावी जातात तेव्हा ती न दिसत डोळ्यांना न दिसत असलेली आजी नातवांची वाट पाहते. ज्यावेळेस नातू जवळ येतो त्याला उचलून त्याच्या मुखात घेते आणि नातू ज्यावेळेस पायाला हात लावतो तर आजी म्हणते, लेका बाबासाहेब एवढा शिक. आजी म्हणते, लेका बाबासाहेब एवढा शिक. कारण त्या न शिकलेल्या आजीला देखील बाबासाहेबांच्या शिक्षणाचं महत्व कळलेलं आहे. म्हणून होतो. आणि माझी आजी जात्यावरती दळण दळत असताना काय म्हणते की, काय सांगू तुले भया भीमाचं नटन, ग काय सांगू तुले भया भीमाचं नटन, इलाय तिकोट त्याले सोन्याचं बटन, त्याले सोन्याचं बटन. पहाडासारखा बाप उभा होता तेव्हा नव्हती कशाची फिकीर, पहाडासारखा बाप उभा होता तेव्हा नव्हती कशाची फिकीर. वैरी माझ्या बापाला पाहून घाबरायचे खरं खरं, अगं इलाय तिकोट त्याले सोन्याचं बटन, त्याले सोन्याचं बटन. दादाने सांगितल्याप्रमाणे ही एक गावाखेड्यातली गोळी फाबडी आजी, तिला बाबासाहेबांबद्दल जे काही वाटतं ती या गाण्यातून सांगते. आणि गाणं लिहिलंय कवी किरणजी सोनवणे यांनी. तर गाण्याच्या शब्दांकडे लक्षपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका. कदाचित तुम्ही ऐकलंही असेल युट्यूबला, इंस्टाला. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी माझी आजी म्हणायची, ओवी
धन्यवाद सिद्धार्थ जोडे काय होईल सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी भीम बनायला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर कारण ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता जग चालले किरण हे काळाच्या मागे मागे पण एकटा भीम माझा या काळाच्याही पुढे होता